Bombay is not a Maharashtra city. Bombay is not a Maharashtra city. It's an international city, and this city has got a budget of 75,000 crore, not a small money. त्यांनी म्हटलं मुंबई हे आंतरराष्ट्रीय, आणि ते खरंच आहे, आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यात काय वाईट आहे? आंतरराष्ट्रीय शहर आहे. पण महाराष्ट्राचं नाही असं असं बिलकुल नाही म्हटलेलं. त्यांचं वाक्य आहे. नाही नाही, तसं त्याचा अर्थच नाही. सीएम साहेब त्यांचं तसा वाक्य. अर्थच नाही आहे त्याचा. अर्थ त्याचा नसेल नाही नाही आहे तसा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुमचा तो दक्षिणेकडील स्टार प्रचारक अण्णामलाई जे काही ऑन कॅमेरा बोलला ते संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे. अण्णामलाईच्या म्हणण्यानुसार बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी, इज इन इंटरनॅशनल सिटी, अँड सिटी इज गॉट बजेट 75 करोड्स, नॉट अ स्मॉल मनी. मुख्यमंत्री साहेब, अण्णामलाईचं व्याकरण चुकलेलं दिसतंय. अण्णामलाईच्या म्हणण्यानुसार बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी, परंतु तो जर असं म्हणाला असता बॉम्बे इज नॉट ओनली महाराष्ट्र सिटी बट ऑल्सो इंटरनॅशनल सिटी, तर ती ऐकायला जास्त बरं वाटलं असतं. अण्णामलाई जे काय बोलला ते न समजण्या इतपत तुम्ही अशिक्षित नक्कीच नाही आहात. 1992 साली फडणवीस साहेब तुम्ही नागपूर विद्यापीठातून LLBची पदवी पूर्ण केली. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये बिझनेस मॅनेजमेंटची पदवी पूर्ण केली आणि जर्मनीमधून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट ही डिग्री पूर्ण केली. हा डिप्लोमा तिथून घेतला साहेब. त्यामुळे तो काय बोलला हे न समजण्या इतपत तुम्ही अशिक्षित नक्कीच नाही आहात. अण्णामलाई जे काय बोलला ते तुम्हालाही चांगलं समजतंय आणि महाराष्ट्रातील जनतेलाही चांगलं समजतंय. साहेब, तो असं बोलल्याच्या नंतरही भारतीय जनता पार्टीने मुंबई महानगरपालिकेमध्ये दणदणीत विजय मिळवला असून तुमचाच महापौर होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. परंतु साहेब, तुम्ही मुंबईचं सार्वभौमत्व अखंडित ठेवाल अशी एक कट्टर महाराष्ट्रीयन म्हणून तुमच्याकडून अपेक्षा करतो. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा और मुंबई को नहीं टूटने दूंगा. जय जवान जय किसान.